कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. क्या बात आहे यार, हा परफॉर्मन्स म्हणजे टांगा पलटी घोडे 2-3 स्टेप्स आमच्या चुकल्या होत्या आणि तिथे मग आम्ही जुगाड केला. माझ्या मनात आलं की ठीक आहे विसरलोय पण आपण थांबू नाही शकत आणि आपण ते फेसमध्ये दाखवू नाही शकत की आम्ही चुकलोय. मग आम्ही लगेच ही स्टेप घेतली आणि आम्ही हे केलं कारण की रेट्रो मध्ये हेच चालतं. सुरुवातीची स्टेप काय होती? सुरुवातीला जे ते असं एंट्री कशी होती? अरे जमलंय म्हणजे तिकडेच जिंकलं राव तुम्ही तर. काय झालं? अच्छा, अरे तुम्ही का सारखं त्यांना सांगता? अरे पण त्यांना सांगता कशाला तुम्ही सारखं? आता फोन केला तुम्ही कशाला? घडवू नका सर. मामांचा फोन नाही हो. नाही म्हणतायत, स्पीकरवर टाकायचं आणि बोलायचं का? हा टाका चालतंय. मग हा? बघतो मी खरं आहे का खोटं आहे. अरे नाही त्याचा विश्वास नाही आता. ठीक आहे, घ्या स्पीकरवर घ्या, मामांना घ्या स्पीकरवर. ऋषी, तुझं शूटिंग मस्त चाललंय, मी बघतोय. तुला तालमीची आणि पैलवानांची आठवण येते का नाही? झालं का? कोणाचा आवाज होता हा? अमृत मामांचा आहे. म्हणजे हा चालू आहे ना फोन? बोलायचंय? नका. फोन चालू आहे. हो, कट कर. हा ते बोलले का? त्यांना पाठवलं, श्रुतीचं उचलणं पाठवलं का? अच्छा. आता तर वाटच लावला. शेवटच्या ह्याला असं 3 वेळा बाउन्स केलं तुम्ही तिला, श्रुतीला. हे काय हो, वजन उचललं का? जरा ती स्टेप माझ्या बरोबर पण करा ना प्लीज. एकदा फक्त अमृत मामा लवकर येतो 3 महिन्यांनी. अमृत मामा मी लवकर येतो 3 महिन्यांनी. तुमचा आशीर्वाद पाठीराहू दे. बस हे सगळ्यात महत्वाचं. श्रुतीने तुला जसं डान्स शिकवला ऋषिकेश, तसं तू काय शिकवलं श्रुतीला? स्क्वॉच शिकवले. अच्छा. मग काय म्हणतात त्याला? जोर माराय. जोर मारायला जोर शिकवलं. मारा शिकवलं. तुम्ही वर्कआउट केलं बरोबर, तर त्या वर्कआउटचा किती फायदा झाला ते आता आपल्याला कळेल. आणा रे जरा ते आणा. ऋषिकेश, तुझ्यासाठी नाही तिच्यासाठी आहे. बघू तर. हळू. तू सांग, तू गाईड कर, तू मेंटर आता. हेल्प करायचा, तिच्यावर एकटीवर सोडलं तर पडतंय खाली तिकडे मागे गेल्यावर. हळू सोडू नको बाबा, सोडू. हळू ऋषिकेश. अजून दुसराच आठवडा आहे ना? दुसराच आठवडा आहे म्हणून आसपासनं ट्रेनिंग चालू. ओके. आपल्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे जमलं पाहिजे. जमणार घेऊ. काय म्हणतात जजेस, काय वाटलं प्रार्थना? अरे कमाल यार. आणि मला तू सांग, तू कुस्ती करतो म्हणजे किती वर्ष झाले? 14-15 16 14-15 वर्ष. 14-15 वर्षापासून. आणि तुमच्या त्या ह्याच्यात तर असं खूप नियम असतात ना आखाड्याचे, मुलींना भेटायचं नाही, दिस दॅट, हो ना? मग तू डायरेक्ट इथे पहिलाच गाणं जे केलं ते डायरेक्ट प्रेमाचं गाणं अश्विनी आहे ना? हा, म्हणजे तू आणि तिला उचललं, असं कसं जमलं हे? जमवून घेतलं त्यांनी बी आणि मीनं बी जमलो. पण मजा आली. तुझा ऍक्ट खूपच कमाल होता आणि स्पेशली तुमच्या दोघांची जुगलबंदी खूप छान होती. त्याची खूप मजा आली. ऋषिकेश आणि श्रुती म्हणजे खरंच या सगळ्यांच्या तोंडात मारावा असा शोभून दिसणारा जोडा आहे तुमचा. या दोघांची जी जोडी होती ना नाचताना, ती अगदी म्हणजे देखणी होती. मला वाटतं तुम्हाला लवकरच दोघांना पण एक सिरियल कदाचित मिळेल असं मला वाटतं. काय म्हणतो, सिरियल मध्ये जर का असं काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली तर करणार का भाऊ? होय सोन्याचं संधी करायचं. हा, संधीचं सोनं करायचं. संधीचं सोनं. सोन्याचं संधी ठरलं असतं तुम्हाला. पण ऐक, आता तू फक्त उचललंय
सिरियलमध्ये बरंच काय काय करावं लागतं हं. म्हणजे म्हणजे फिमेल पार्टनर बरोबर असं प्रेमाचे शब्द किंवा प्रेमाचे सीन असतात ते पण करायला लागतात. ते करशील तू? म्हणजे असं प्रपोज करणं थोडक्यात म्हणजे असे acting करशील romantic- का असं म्हणजे एक बोल. रोमॅन्टिक सीन होऊन Romantic जाऊ दे, चल scene तुझं ऑडिशन आहे समज असं. चल हा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला प्लीज सोडून जाऊ नकोस. माझं खूप तुझ्यावर प्रेम आहे, मला सोडून जाऊ नकोस. आता हेच आहे ना, रागात बोलायचं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, सोडून जाऊ नकोस. आता हेच ना, रडत रडत बोलायचं, रडत रडत. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, सोडून जाऊ नकोस. सणसणीत परफॉर्मन्स झाला, एकदा जोरदार टाळ्या. गावळा डान्स करणारी गायत्री आज गावरान बनून येणार आणि बहुरूपी सुभाष दादा त्याच्या आवडत्या पोलीस वेशात येणार. स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी सुभाष आणि गायत्रीचं. हाय गायत्री, कसं वाटतंय? बापरे हे? खूपच भीती वाटते. आशिषला माहितीये. मला खूप आनंद होतोय तू आता तिथे उभी आणि तू परफॉर्मन्स करणार आहे. ऑल द व्हेरी बेस्ट गायत्री. थँक्यू श्री स्वामी समर्थ. आणि इमॅजिन मी यांना डान्स शिकवलाय त्याचं कौतुक आहे मला. मला खरंच गायत्री डान्सच्या ऐवजी मला तुझं हसणं ऐकायचं आहे. त्याला लूप लागेल अगं. अरे एक आशिष, हे डान्सचं काय मला जरा जाणून घ्यायचं. गायत्रीचं काय स्पेशालिटी आहे? म्हणजे गायत्रीची स्पेशालिटी आहे की तुम्ही तिला जे शिकवतात पण ती मनातून इतकं वेगळं नाचते की कोरिओग्राफरला पण कळतं की अरे ही स्टेप मी पण शिकू शकलो असतो पण मी शिकवली नाही. सो आज मला हे बघायचंय की तिने त्याला काय शिकवलंय किंवा त्याने तिला काय शिकवलं. तुला माहिती आहे ह्या एकमेव अशा कलाकार आहेत ज्या युजली आम्ही 1 2 3 4 असा काउंट असतो. त्या एकमेव कलाकार आहेत ज्या 1 2 3 4.5 1 2 3 5.5 1 2 3 6 7.5 अशी स्टेप कम्प्लीट होते. बट नो फन अपार्ट. पण गायत्री ऑल द बेस्ट. मी खूप उत्सुक आहे हा परफॉर्मन्स बघायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.